शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी दादा पवार आणि पीडी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज एक शेतकऱ्यासाठी नवीन जी आर आलेला आहे. ते जी आरची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि हा जी आर 27 मार्च 2026 या दिवशी प्रसारित झाला आहे. जी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधितांना जे विशेष मदत पॅकेज जे सवलती देण्याच्या अनुषंगाने या जी-आरमध्ये मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधी राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली होती. अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे गंभीर स्वरूपाची पूरस्थिती पूरग्रस्तांना भागात पशुधन मृत्युमुखी पडले वाहून गेले आहेत. बाधित क्षेत्रातील पशुपालकांना विशेष मदत पॅकेज व सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाचे निकष शिथिल करून सर्व मृत बेपत्ता पशुधनास तसेच गोठ्यातील नुकसानीपोटी मदतीचे दर येथे शासन निर्णय विहित करण्यात आले आहेत. सदर मदतीचे वितरण करण्यासाठी कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढील शासन निर्णय निर्गमित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील पशुधन हानीच्या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने उपरोक्त वाचन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मदतीचे दर विहित केले आहेत. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाशी संबंधित मदतीचे दर पुढील प्रमाणे आहेत. या ठिकाणी दुधाळ जनावरांसाठी 37,000 रुपये 500, ओढकाम किंवा करणारी जनावरे म्हणजे बैल वगैरे याच्यासाठी 32,000 रुपये, लहान जनावरांसाठी 20,000 रुपये, शेळी मेंढीसाठी प्रति नग 4,000 रुपये आणि कुक्कुटपालन म्हणजे प्रत्येक कोंबडीसाठी 100 रुपये अनुदान हे शासन स्तरावर देण्यात येणार आहे. यासाठी काही पंचनामा वगैरे आपल्या गावामध्ये आपल्याला करायचा आहे. स्थानिक पशुधन विकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील किंवा सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक, संबंधित पशुधनाचे मालक यांनी सर्वांनी मिळून हा पंचनामा करायचा आहे. आणि यासाठी काही जी सूचना दिलेल्या आहेत त्या आपण सूचना या ठिकाणी जाणून घेऊया. मृत अथवा बेपत्ता असलेल्या विमाकृत पशुधनास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई अनुज्ञेय असल्यास संबंधित पशुपालक मदतीसाठी पात्र राहणार नाहीत. मृत अथवा बेपत्ता असलेल्या पशुधनाच्या मालकीची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी किंवा पोलीस पाटील यांची असणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषाच्या मर्यादेत देण्यात येणारे अर्थसहाय्य राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष शिथिल करून देण्यात येणारा अतिरिक्त सहाय्य राज्य आपत्ती निवारण निधीमधून भागविण्याचे कार्यवाही संबंधित जिल्हा अधिकारी करतील. मित्रांनो, हा असा जी आर या ठिकाणी प्रसारित झाला आहे. नक्कीच या पूरस परिस्थितीमध्ये जर आपलं काही जनावर दगावलं असेल तर नक्कीच आपण या गाव पातळीवरील पंचनामा करून जी काय कागदपत्राची पूर्तता आहे ते आपण करून घ्यायची आहे. धन्यवाद.